पण रक्तात शुगरचं प्रमाण वाढलं आहे आणि ही धोक्याची घंटा आहे. तू जर ह्या येत्या 2-3 महिन्यात काही गोष्टी पाळल्या नाहीस आणि काही गोष्टी केल्या नाही तर तुला 100% डायबिटीज होईल. नमस्कार, माझं नाव गोविंद निवृत्ती शेळके. माझं वय 62 वर्ष. मी एका सहकारी बँकेत कामाला होतो. माझा एक मोठा अपघात झाला आणि त्यात मला जवळपास दोन्ही पायाला माझ्या मोठी दुखापत झाली. तसं डॉक्टरचं म्हणणं होतं की तू चालशील का नाही, शक्यता कमी आहे. खूप पायाला पेन्स येत होत्या. जास्त वेळ बसून राहिलं तरी त्रास होत होता, जास्त चाललं तरी त्रास होत होता. झोपेतून सकाळी उठल्यानंतर अर्धा तास मी प्रॉपर चालू शकत नव्हतो. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी पुन्हा माझा अपघात झाला आणि माझ्या एका हाताला फार मोठी दुखापत झाली आणि पूर्णपणे हे हाड वगैरे माझं तुटलं. तिथंही मला शक्ती कमी लागत होती. घाबरलो, पण घाबरून जाण्यात काही पॉईंट नव्हता. काहीतरी केलं पाहिजे. अशातच सुमित सर म्हणजे सुमित सोनवणे हे माझ्या बहिणीच्या मुलीचं वर्कआउट घ्यायचे. मी बऱ्याच वेळा त्यांना बघायचं. मी एकदा दोनदा विचारलंही होतं की सर मी करू शकतो का, तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, ओके, काय प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडनं मी करून घेईन. पण मला वाटायचं नाही 60-61 ओलांडून गेली काय होणार आहे माझ्याकडनं. मग मी जेव्हा हा दवाखान्याचा मला डॉक्टरने सांगितल्यानंतर त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं असा असा प्रकार. ते म्हणले काय काळजी करू नका, मी तुमच्याकडनं सर्व वर्कआउट करून घेतो. मग त्यांनी सुरुवातीला बॉडी वेटवर 1-2 महिने काम सुरू केलं. खूप त्रास व्हायचा अगोदर, पण नंतर मला ते बरं वाटायचं. त्यानंतर वेट म्हणजे जे एक्सरसाइजचे वेट्स वगैरे आहेत त्याच्यावर काम सुरू केलं. सुरुवातीला जेव्हा मी एक्सरसाइज सुरू करण्याच्या अगोदर जो माझ्यात आळशीपणा होता किंवा कुठल्याही गोष्टीला उत्साह नसायचा माझ्याकडे. एखादं काम जरी करायचं म्हणलं राहू दे नंतर करूया, वजन उचलायचं म्हणलं नको वाटायचं, कुठं फिरायला जायचं नको वाटायचं, घरात बसून राहावंसं वाटायचं, टी व्ही बघ, मोबाईल बघ, ह्याच गोष्टीत बरं वाटायचं. पण जसं मी एक्सरसाइज सुरू केलं, पहिली गोष्ट अनेक गोष्टीमध्ये फरक पडला. मी फ्रेश वाटायचं मला फील दिवसभर की बाबा मी फिरायला जावं, बाहेर फिरावं. स्वतः मी कामं करायला लागलो, घरची कामं करायला लागलो, पोट साफ होणे, त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी होत्या की ज्या मला जाणवायला लागल्या की नाही गड्या हे आपण आपल्यात फरक पडलेला आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारण एक्सरसाइज सुरू केल्यानंतर 4 महिन्यानंतर मी जेव्हा डॉक्टरकडे गेलो त्यावेळेस डॉक्टरने आश्चर्य व्यक्त केलं. मी आजारी पडल्यानंतर माझं जे वजन त्यांनी चेक केलं होतं ते 92 होतं, 92 किलो. आणि जेव्हा मी चेकिंगला लास्ट 4 महिन्यानंतर गेलो त्यावेळेस माझं वजन झालं 88 किलो. जवळपास 4 ते 5 किलोचा 4-4.5 किलोचा माझ्यात फरक पडला होता. हा फरक खूप मला चांगला जाणवला आणि डॉक्टरने सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की तुझी जी धोक्याची पातळी होती साखरेची ती एकदम नॉर्मलमध्ये आली. मी डॉक्टरना सांगितलं की सर माझे एक ट्रेनी आहेत, त्यांचं नावही सांगितलं सुमित सोनवणे म्हणून. तुम्ही मला डॉक्टर सांगितलं होतं की घाम येईपर्यंत व्यायाम कर, पण त्यांनी माझ्याकडनं अक्षरशः अंगातून घाम पाडला. टिप 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 माझ्या धारा हे करून घामाच्या धारा पडत होत्या आणि त्याचा रिझल्ट आज आहे. मी सुमित सराचं आभार मानतो. मी तर केलंय, माझ्यासाठी केले, पण सुमित सरांनी जे मला गाईडलाईन केलं, मार्गदर्शन केलं आणि माझ्याकडनं जे वर्कआउट करून घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद.